नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मेड कन्सेप्टमध्ये. आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या एका जाहिरातीबद्दल माहिती घेणार आहोत. ही जाहिरात असणार आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर. या जाहिरातीमध्ये सोलापूर आरोग्य विभागाअंतर्गत 112 एकूण रिक्त पदांची जाहिरात आपण बघणार आहोत आणि ही सर्व जाहिरातीमधील सर्व पदे 112 पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपावर असून यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तर पदांची माहिती आपण बघूयात. सर्वप्रथम आहे विशेष तज्ज्ञ. यासाठी तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन सर्जनसाठी MS जनरल सर्जरी, फिजिशियनसाठी MD मेडिसिन, फिजिशियन NCDसाठी MD मेडिसिन विथ DNB, फिजिशियनसाठी मेडिसिन, ऑर्थोपेडिक्ससाठी ऑर्थो. त्यांची एकत्रित मानधन असणारे 75,000 रुपये पर मंथ. एकूण रिक्त संख्या आहेत 6, त्यापैकी 2 अजात, 2 आर्थिक दुर्बल घटक आणि 2 आहे मागासवर्गीयांसाठी. आणि रिक्त जागा ज्या आहेत ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट, उपजिल्हा रुग्णालय अकलूज, जिल्हा रुग्णालय सोलापूर, जिल्हा रुग्णालय सोलापूर आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय सायकॅट्रिस्टची जागा असणार आहे आणि ऑर्थोपेडिक्सची जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे असणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी प्लेन MBBS ज्यांचं डिग्री आहे त्याच्यासाठी ही असणार आहे रिक्त जागा. 60,000 रुपये पर मंथ एकत्रित मानधन असणारे 9 जागा असणार आहेत आणि त्यांची जी काही रिक्त पदं आहेत जिल्हा रुग्णालय सोलापूरला आहे, ग्रामीण रुग्णालय वळसंग, नातेपुते, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, करमाळा, अकलूज आणि ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट, वडाळा आणि स्त्री रुग्णालय सोलापूर येथे असणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी RBSK जे स्कूल हेल्थ प्रोग्राम आहे त्यासाठी 2 जागा आहेत मेल आणि फिमेलच्या. BMS किंवा BUMS जरी त्यांच्याकडे डिग्री असेल तरी पण या पदासाठी ते पात्र आहेत. एकत्रित मानधन 28,000 रुपये पर मंथ असणार आहे. एक ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे जागा एक शिल्लक आहे. ग्रामीण रुग्णालय माळशिरस आणि ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी अशा 2 जागा शिल्लक आहेत. त्याच्यानंतर आहे ऑडिओलॉजिस्ट. ऑडिओलॉजीसाठी डिग्री इन ऑडिओलॉजी विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन पाहिजे. त्यानंतर 25,000 रुपये पर मंथ त्यांचं मानधन असणार आहे. स्त्री रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे वॅकन्सीज आहेत. श्रवणक्षम प्रशिक्षक, पॅरामेडिक, हिअरिंग इन्स्ट्रक्टर या पदासाठी ग्रॅज्युएट डिग्री इन रिलिव्हंट कोर्स विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन. 25,000 रुपये पर मंथ मानधन असणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय येथे त्यांची रिक्त जागा आहे. मनोविकृती नर्स, सायकॅट्रिक नर्स यासाठी GNM किंवा BSc नर्सिंग विथ सर्टिफिकेट इन सायकॅट्री फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूट विथ व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन, म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. 25,000 रुपये एकत्रित मानधन आहे पर मंथ. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय येथे यांच्या रिक्त जागा आहेत. त्यानंतर स्टाफ नर्ससाठी 7 जागा आहेत. स्टाफ नर्स NPCDCसाठी 1 जागा आहे. स्टाफ नर्स NCDसाठी 2 जागा आहेत. स्टाफ नर्स PHCसाठी 1 जागा आहे. स्टाफ नर्स सुमन प्रोग्राम अंतर्गत 3 जागा आहेत आणि स्टाफ नर्स L3साठी 1 जागा आहे. ह्या आरोग्य अधिपरिचारिकांची जागा आहे त्यांच्यासाठी एकत्रित मानधन 20,000 रुपये असणार आहे आणि सर्वात जास्त रिक्त पदांची संख्या ही आरोग्य अधिपरिचारिका या पदासाठी आहे. नियुक्तीचे ठिकाण, रिक्त जागांचे ठिकाण आपण बघू शकता. खूप ठिकाणी पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडेच ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय सर्व ठिकाणी रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर बघूया आरोग्य सेविका. आरोग्य सेवेसाठी ANM कोर्स पाहिजे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन पाहिजे. 18,000 रुपये पर मंथ त्यांचं मानधन असेल आणि उपकेंद्रावर त्यांची पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालय कुर्डुवाडी, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय मुंद्रुप, मोहोळ, कुर्डुवाडी आणि अक्कलकोट. औषध निर्माता फार्मासिस्टसाठी D.Pharm किंवा B.Pharm झालेला असायला पाहिजे आणि फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडे त्यांचं रजिस्ट्रेशन असायला पाहिजे. 17,000 रुपये पर मंथ असं त्यांचं एकत्रित मानधन असणार आहे. ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे 1 जागा शिल्लक आहे. तंत्रज्ञानमध्ये डिप्लोमा इन ओरल हायजीन आणि डिप्लोमा इन ऑडिओमेट्री या 2 पदांसाठी 3 जागा रिक्त आहेत. 17,000 रुपये पर मंथ एकत्रित मानधन असणार आहे
आणि त्यांच्या ज्या रिक्त पदं आहेत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सोलापूर, त्यानंतर पंढरपूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सोलापूर येथे रिक्त पदे आहेत. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी MBBS आणि BMS MOसाठी ही पदं आहेत. मेडिकल ऑफिसरसाठी रिक्त पदसंख्या 3 आहेत. MBBS किंवा BMS चालेल. जर MBBS असेल तर 60,000 रुपये पर मंथ एकत्रित मानधन असेल आणि जर BMS असेल तर 25,000 रुपये मानधन आणि 15,000 रुपये हे भत्ता किंवा भत्ता असणार आहे. माळशिरसला 1 आणि करमाळ्याला 2 अशा 2 रिक्त जागा आहेत. आरोग्य अधिपरिचारिका, स्टाफ नर्स, JNM BSc नर्सिंग यासाठी 20,000 रुपये एकत्रित मानधन असणार आहे. आणि त्यांच्या बार्शी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, मोहोळ, माळशिरस आणि सोलापूर महानगरपालिका इथे 2 पदे रिक्त आहेत. MPW मेलसाठी तुमचं 12th सायन्स पाहिजे. त्याच्यानंतर सेमी इंग्लिश बेसिक ट्रेनिंग कोर्स प्रिस्क्राइब्ड बाय द हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर ऑफ द डिपार्टमेंट ऑर पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट नागपूर ऑर द पोस्ट ऑफ हेल्थ ऑफिसर किंवा मस्ट हॅव कम्प्लिटेड द पास द सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स SIचा कोर्स कंप्लीट असायला पाहिजे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यापैकी कोणीतरी तो अप्रूव्ह केलेला असायला हवा. 18,000 रुपये पर मंथ त्यांचं मासिक मानधन असणार आहे. अक्कलकोटला 1 जागा आहे, मैंतर्गीला 2, बार्शीला 2, करमाळ्याला 2, सांगोलला 1, मंगळवाडा, पंढरपूर, सांगोला, कुर्डुवाडी आणि सोलापूर महानगरपालिका अशा 1 जागा शिल्लक आहेत. आणि टेलिमेडिसिनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी 4 पदं रिक्त आहेत. त्याच्यासाठी MBBS असायला हवं आणि 60,000 रुपये पर मंथ हे त्यांचं मासिक मानधन असेल आणि सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांचे वॅकन्सीज असणार आहेत. तर ह्या पदांसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी 2/6/2025 पासून ते 10/6/2025 म्हणजे 10 जूनपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. हा अर्ज तुम्हाला जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी करायचे आहेत. जर एखाद्या उमेदवारास एकापेक्षा जास्त पदांसाठी जर अर्ज करायचा असेल तर त्यांना प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करायचा आहे आणि त्यांची मुलाखत ही काय वेळप्रसंगी एकाच वेळी मुलाखत किंवा परीक्षा घेतली गेल्यास कोणत्यातरी एका पदाकरता उपस्थित त्यांना राहावं लागणार आहे. ज्या पदासाठी ते उपस्थित राहतील त्या पदासाठी त्या उमेदवाराला ग्राह्य धरण्यात येईल आणि दुसऱ्या पदाची गैरहजेरी त्यांना ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर जी फॉर्म भरण्यासाठी जी रक्कम आहे ती अनरिझर्वसाठी 150 रुपये आहे आणि रिझर्व कॅन्डिडेटसाठी 100 रुपये आहे. हे फॉर्मचे शुल्क त्यांना डिमांड ड्राफ्ट म्हणजे DD स्वरूपात भरायचं आहे आणि DD हा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर या नावाने करायचं आहे. त्यानंतर त्यांच्या नवीन वरील सर्व पदे ही कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनावर असल्याने ह्या पदानंतर कोणीही परमनंटसाठी दावा करू शकत नाही. सदर पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करताना तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 10वीची सनद ही द्यायची आहे. 10वीच्या सनदीवरची जी तुमची बर्थ डेट असेल ती ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला बाकीचे जे काय डॉक्युमेंट लागणार आहेत तर तुमचं पदवी प्रमाणपत्र, डिग्री सर्टिफिकेट लागेल आणि ज्या त्या शैक्षणिक अर्हतेस संबंधित परिषदेकडे नोंदणी लागू आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुमचं MBBS असेल तर तुमचं मेडिकल काउन्सिलकडेचं रजिस्ट्रेशन, जर तुमची नर्सिंग असेल तुमचं नर्सिंग काउन्सिलकडचं रजिस्ट्रेशन, जर तुमचं फार्मसी असेल तर फार्मसी काउन्सिलकडचं रजिस्ट्रेशन, असे प्रत्येक आपापल्या परिषदेकडचं नोंदणी प्रमाणपत्र, त्यानंतर जात प्रमाणपत्र, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला लागणार आहे आणि उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागणार आहे. ह्या सर्व पदांच्या प्रमाणपत्रांचे जे तुम्हाला सेतूकडून जर तुमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र नसतील तर फक्त त्याची रिसीट जरी असेल तरी चालेल, पण जेव्हा तुम्ही मेन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार तेव्हा तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. तोपर्यंत तुम्ही सेतूमधील रिसीट सबमिट करू शकता. जाहिरातील पदाकरता नमूद असलेले शैक्षणिक अर्हतेसंबंधी संबंधित परिषदेकडे नोंदणी करणे लागू होत असल्यास उमेदवाराने वैध असलेले नोंदणीचे प्रमाणपत्र, जर तुमचे नोंदणीचे प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र आणि रिन्युअल जर असतील, फॉर एक्झाम्पल जर नर्सिंगचं असेल तर त्यांचं प्रत्येक 3 वर्षांनी रिन्युअल होत असतं, ते रिन्युअल केलेली त्यांना ती स्लिप द्यावी लागेल. जर तुमची ग्रेडिंग सिस्टीम CGPA SGPA असेल तर तुम्हाला ते सर्व गुणपत्रकं तुम्हाला तिथे हजर करावे लागतील.
उमेदवारांनी अर्जासह जोडलेल्या सर्व कागदपत्र पृष्ठ क्रमांक टाकण्यात यावे. तुम्ही जेवढे पेजेस तुमच्या अर्जामध्ये आहेत त्या प्रत्येक पेजेसला पेजिंग करायचे आहे, तुम्हाला पेज नंबर्स द्यायचे आहेत. उमेदवारांनी अर्ज करत असलेल्या पदाचे नाव आणि सामाजिक आरक्षणानुसार बँकेचा डिमांड ड्राफ्ट DDचा जो क्रमांक आहे तो अर्जामध्ये नमूद करायचा आहे. उपरोक्त पद भरती असलेल्या सर्व सूचना तात्पुरते पात्र अपात्र हरकती स्वीकारणे, अंतिम पात्र अपात्र कागदपत्रे तपासणी पात्र ठरलेल्या यादी, संभाव्य निवड झाले यांची हे सगळ्या काही याद्या ज्या आहेत हे तुम्हाला जिल्हा परिषद सोलापूरच्या यांच्या अधिकृत संकेतस्थळावर www.झडपीsolapur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. आणि याच्याबाबत कोणत्याही विद्यार्थ्यांना कॉल, मेसेज किंवा ईमेल केलं जाणार नाही आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. यासाठी तुम्हाला वेळोवेळी संकेतस्थळामध्ये भेट देणे गरजेचे ठरेल. प्रत्येक तुम्हाला अपडेट्स या संकेतस्थळावरच मिळणार असल्याकारणाने या www.झडपीsolapur.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांनी वेळोवेळी भेट द्यायची आहे. सदर रिक्त पदांची संख्या, शैक्षणिक अर्हता किंवा जे काही आरक्षण आहे, नियुक्तीमधले ठिकाण किंवा बदल, तुमची मुलाखत घेण्याचे ठिकाण किंवा बदल, याच्यामध्ये जर काही बदल असतील तर याचे सर्व अधिकार हे जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत. जर सदर एखाद्या पदासाठी रिक्त पद असेल आणि त्या पदासाठी आवश्यक पात्र असल्याचा अर्ज न मिळाल्यास त्याच्या खालच्या पदाच्या पात्रतेचा कॅन्डिडेट घेण्याचा अधिकार जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे असेल. तसेच आवश्यक त्या संख्येमध्ये जर राखीव प्रवर्गाचा उमेदवार जर मिळाला नसेल आणि जर तिथे एखादा उमेदवार असेल जो की अराखीव पदाचा आहे, म्हणजेच अनरिझर्व्ह कॅन्डिडेटचा आहे, तरी त्या अराखीव पदाच्या कॅन्डिडेटला नियुक्ती देण्यात येईल. ही सगळे पदे हे कंत्राटी स्वरूपाचे आहे, त्याच्यामुळे कोणीही कुठलीही तक्रार जरी केली तरी पदस्थापनेमध्ये बदल करून तुम्हाला परमनंट कन्सिडर करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. राखीव प्रवर्गातून जे कोणी उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी ची आवश्यकता नाही आहे, तरी आजोसोबत जात प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाही आहे कारण ही पदे कंत्राटी स्वरूपाची आहेत, पण कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे. ठराविक प्रमाणपत्र सादरीकरणे कामे सेतू कार्यालयातील पावती अर्जासोबत सादर केलेले असल्यास सदरील उमेदवाराच्या अर्ज पात्रतेसाठी जाहीर धरण्यात येतील. म्हणजेच तुमच्याकडे जर सर्टिफिकेट नसतील तर त्याची तुम्हाला रिसीट सेतू कर्मचाऱ्यातून दिलेली असेल, ती रिसीट जरी दिली तरी चालेल. जर उमेदवाराकडून एखादा अर्ज अर्धवट सादर करण्यात आलेला असेल किंवा कागदपत्र जर अपूर्ण असतील किंवा जर तुम्ही जी झेरॉक्स सबमिट करताय ती जर स्पष्ट नसेल तर अशा उमेदवारांचा अर्ज हा अपात्र ठरण्यात येऊ शकतो आणि यासाठी सर्वस्वी तो उमेदवार जबाबदार असेल. उमेदवार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. तसेच उमेदवार कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा नसावा. जर गुन्हा असेल तर हा कॅन्डिडेट भरतीसाठी पात्र नाही असे ठरवण्यात येईल किंवा जरी त्याची नियुक्ती झाली तरी त्याला सेवेतून कमी करण्यात येईल. केंद्र सरकार किंवा राज्य शासनाकडून संबंधित पदासाठी कुठल्याही पदासाठी जर पद नामंजूर होण्यात आले तर कुठलीही पूर्वसूचना न देता संबंधित उमेदवाराची सेवा तात्काळ संपुष्टात करण्यात येईल. उमेदवाराने अर्ज सादर केलेल्या पदांशी निगडीत संबंधित उमेदवारास अनुभव असल्यास सदरील अनुभव ग्राह्य धरण्यात येऊन त्याबाबतच्या नियमानुसार गुण देण्यात येतील. जेव्हा कॅन्डिडेटचे सिलेक्शन होणार आहे तेव्हा त्यांना एक गुण प्रणाली असणार आहे आणि त्या गुण प्रणालीनुसार त्यांना गुण देण्यात येतील आणि त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट ही जी आहे ती लागणार आहे. पदभरती निवड समिती मार्फत एखाद्या पदाकरिता पात्र उमेदवारांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने जर त्या पदांची लेखी परीक्षा घेण्याचे ठरवल्यास त्या पदाची लेखी परीक्षासुद्धा घेण्यात येईल आणि त्या लेखी परीक्षेचे गुण हे अंतिम गुण असे धरून पुढची जी गुणवत्ता यादी आहे ती त्यानुसार करण्यात येईल. उमेदवारांनी मुद्दा क्रमांक 2 मध्ये नमूद केलेल्या कालामध्ये दिलेल्या विविध प्राधान्याने समक्ष येऊन अर्ज सादर करण्यात यावेत. जे अगोदर आपण मुद्दा क्रमांक 2 मध्ये बघितलं होतं की जिल्हा परिषद कार्यालय कोल्हापूर येथे आपल्याला सर्वांनी तिथेच अर्ज पाठवायचे आहेत आणि पोस्टाने अथवा कुरिअरने अर्ज पाठवताना पोस्टमॅनच्याकडून अर्ज
नमूद मुदतीत व वेळेत कार्यालयात प्राप्त झाला तरच अर्ज पदभरती प्रक्रियेत ग्राह्य धरण्यात येईल याची नोंद प्रामुख्याने घेण्यात यावी. जर तुम्ही पोस्टाने अर्ज पाठवणार असाल तर पाठवणार असाल आणि जर तो अर्ज 10 जून पर्यंत जर तिथे नाही पोहोचला सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तर तो अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. आता बघूया आपण की निवड प्रक्रियेत जी गुण देणार आहे त्या गुणासाठी काय क्रायटेरिया असणार आहे. पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील गुण तुमच्या अंतिम वर्षामध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे 50% प्रमाणे प्रपोर्शन आहे. समजा तुम्हाला 60% गुण असतील तर त्यांचे 50% प्रमाणे म्हणजे तुम्हाला 30 गुण देण्यात येतील. जर तुम्हाला 50% गुण असतील तर तुम्हाला त्याचे 25 गुण देण्यात येतील. जास्तीत जास्त असे 50 गुण ग्राह्य धरण्यात येतील. जर तुम्हाला 80% असतील शेवटच्या वर्षामध्ये तर तुम्हाला त्याचे 40 मार्क इथे मिळून जातील. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित विषयामध्ये अधिकची शैक्षणिक अर्हता असल्यास विचारात घेण्यात येईल. फॉर एक्झाम्पल जर तुमची BSc नर्सिंग झालेली आहे आणि तुम्ही नर्सिंग पदासाठी जर अर्ज केलेला असेल आणि तुमची MSc नर्सिंग पण झालेली आहे, BSc नर्सिंगच्या याच्यानुसार तुम्हाला 20% मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे 20% प्रमाणे प्रोविजन काढायचे. फॉर एक्झाम्पल BSc नर्सिंग तुमची झालेली आहे आणि आता MSc नर्सिंग पण झालेली आहे. तर MSc नर्सिंगचे जेवढे तुमचे गुण आहेत 80% गुण असतील तर त्याला तुमचे त्या 80%चे पण 20% तुम्हाला करून 16 गुण याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. संबंधित पदाशी निगडीत अनुभव प्रत्येक एका वर्षासाठी 6 गुण मिळतील. जर तुमचे 10 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला 60 गुण असे मिळणार नाहीत, कारण तुम्हाला जास्तीत जास्त 30 गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. एका वर्षासाठी तुम्हाला 6 गुण, जास्तीत जास्त 30 गुण म्हणजे जास्तीत जास्त 5 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स हा ग्राह्य धरण्यात येईल. सदरील गुणांकनानुसार गुणवत्तेप्रमाणे निवड करताना उमेदवाराची प्रवर्गनिहाय गुणांकन यादी तयार करण्यात येऊन उमेदवारांना समान गुण असल्यास त्या उमेदवारांचे वय जास्त असेल त्यांना प्राथमिकतेने निवड देण्यात येणार आहे. आणि जर वयामध्ये पण समानता येत असेल तर ज्यांचा अनुभव जास्त असेल अशांना प्राधान्य देण्यात येईल. आरोग्य अभियान अंतर्गत सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या उमेदवारास मान्य आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक यांच्या 29/9/2018च्या परिपत्रानुसार कमाल सेवा मर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत जी कमाल सेवा आहे त्याची प्रवेश मर्यादा जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे. आधारसबूत नमूद करण्यात येत असलेला मोबाईल क्रमांक हा WhatsApp असावा व सदरील क्रमांक हा संपूर्ण पदभरती होईपर्यंत चालू असावा याची नोंद घ्यावी. ही संपूर्ण माहिती होती. त्यानंतर या PDF मध्येच त्यांनी अर्जाचा जो नमुना आहे तो अर्जाचा नमुना आपल्याला दिलेला आहे. ज्यांना कुणाला अर्जाचा नमुना हा पाहिजे असेल त्यांना मी ही PDF शेअर करेल किंवा सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तुम्हाला हा अर्जाचा नमुना मिळेल, किंवा ज्यांना तिथे सापडत नसेल त्यांनी मला कमेंटमध्ये त्यांचा WhatsApp असलेला मोबाईल नंबर कमेंट करा. मी त्यांना हा नमुना PDF फॉर्मॅटमध्ये पाठवेल आणि हा फॉर्मॅट तुम्ही भरून तुम्ही स्वतः जाऊन सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जायचं आहे, किंवा तुम्ही पोस्टाने सुद्धा पाठवू शकताय. पण पोस्टाने पाठवताना फक्त एका गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे हा फॉर्म 10 जूनच्या अगोदर तिथे पोचला पाहिजे. तर धन्यवाद. याच्यानंतर तुम्हाला काही अडचणी असतील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.